नमस्कार मंडळी. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. काय भात शिल्लक राहिला आहे? अहो, नेहमी नेहमी फोडणीचाच भात काय करायचा? आपण आता थोडंसं वेगळा असा पदार्थ तयार करूयात. त्यासाठी मी काय केलं, इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 1 वाटी शिल्लक राहिलेला भात घेतला आणि तो भात मिक्सरच्या भांड्यात घातला. त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी घट्ट असं ताजं दही घातलं. नंतर ते छान मिक्सरला अगोदर तसंच फिरवून घेतलं. नंतर त्यामध्ये आपल्याला हवी पेस्ट जेवढी हवी की नाही तेवढं असं पाणी घातलं आणि हे मिक्सरला छान फिरून घेतलं आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली मी दही आणि भाताची. आता त्यामध्ये नंतर ती पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली. आपण काय करतो, नेहमी फोडणीचाच भात खातो करून. पण मला वाटतं की कधीतरी आपण असे वेगवेगळे पदार्थही केले पाहिजेत. म्हणून म्हणलं आपण काहीतरी वेगळं असं ट्राय करूयात. नंतर ते मिक्सरचे भांडं विसळून मी त्यामध्ये थोडंसं अगदी 2-3 चमचेच पाणी घालून हे मिक्सरचं भांडं पण विसळून घेतलं. नंतर त्यामध्ये पाऊण वाटी मी रवा घातला आणि त्यानंतर त्यामध्ये मी काय केलं, कोथिंबीर घातली. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर मी इथं 5-6 कढीपत्त्याची पानेही बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घातले. नंतर मी इथं 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, तेही घातले आणि थोडंसं 2 ते 3 चमचे खोबरं खिसून घेतलं होतं मी. तो खोबऱ्याचा खीसही घातलेला आहे मी त्याच्यामध्ये. आणि नंतर त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली 1 चमचा. नंतर 1 चमचा मी जिरे घातले आणि थोडंसं चिमूटभर मी खाण्याचा सोडा घातलेला आहे त्यामध्ये. आता हे सर्व जिन्नस काय करायचं, एकत्र असे मळवून घ्यायचे. चांगलं एकत्र असं त्याचं काय करायचं, पीठ मळवून घ्यायचे. रवा आणि भात असं एकजीव झालं पाहिजे ते, असं ते मळवून घ्यायचं छान असं घट्टसर. त्यामध्ये अजिबात बाकीच्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ते आपण अगोदर पेस्ट तयार करून घेतली होती की नाही भाताची आणि दह्याची, त्या पेस्टमध्येच रवा असा मळवून घ्यायचा आहे. आणि आता आता एक गोष्ट मात्र ह्याच्यात टाकायची राहिली होती, काय आहे माहिती आहे का? ते म्हणजे मीठ. आता मी त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि पुन्हा हे पीठ मळून घेतलं, कारण मीठ घालायचं माझ्याकडून विसरले होते मी. ते पुन्हा घातलं आणि हे पीठ मळून घेतलं आणि आता हे काय करायचं, थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, की जेणेकरून त्यामधला रवा आहे ना तो छान फुगला जाईल. तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं काय केलं, सुकं खोबरं घेतलं आणि त्यामध्ये 1 छोटी वाटी भरून कच्चे शेंगदाणे घेतले. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला, कोथिंबीर घातली. इथं 3 मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले होते, ते घातले. 1 इंच आल्याचा तुकडा घातला, 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही दही किंवा लिंबूही त्यामध्ये पिळून घालू शकता. मी काही घातलेलं नाही आहे. नंतर त्यामध्ये मीठ घातलं आणि त्यामध्ये आपल्याला हवं आहे तितकं पाणी घालायचं चटणीमध्ये. पातळ जेवढी आपल्याला हवी आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालून हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलं. आता आपली इथं मस्त हिरवी मिरचीची चटणी अशी तयार आहे. शेंगदाण्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे. ती आपण आता काढून घेऊयात. आता तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्यामध्ये फोडणी करूनही घालू शकता. मी मात्र करणार नाही आहे. मी मात्र तसंच ठेवलेली आहे ती चटणी. कारण अशी ही चटणी खायला खूप छान लागते. तोपर्यंत आपलं हे आपण जे पीठ मळून घेतलं होतं की नाही, ते आता छान असं मुरले गेलेलं आहे आणि त्यामध्ये रवाही छान असा फुगला गेलेला आहे. आपण आता गॅसवर कढई मांडून घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घातले. आता हे जे काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याचे छोटे छोटे असे मेदूवडे सोडून घ्यायचे तेलामध्ये. पाण्याचा हात मात्र मापानेच पाणी घ्यायचं बरं का. जास्त पाणी झालं तर तेल अंगावरही उडू शकतं. त्यामुळं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा की जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. आणि त्याचे असे गोल असं वडे तयार करून त्यामध्ये बेळ पाडायचं आणि हे वडे तयार करून घ्यायचे आणि हे छान अशी उलटी पालटी करून त्या तेलामध्ये मीडियम आचेवर तळून घ्यायचे, की जेणेकरून ते आतपर्यंतही छान खुसखुशीत असे तळले जातील. आपला पहिला घाणा इथं मी तेलामध्ये सोडलेला आहे. इथं 2 वडे आणि आपल्याला जसे वडे तयार करू ना तसेच ते तेलामध्ये सोडायचे आहेत. जेव्हा आपल्याला त्या तेलामध्ये सोडायचे तेव्हाच ते वडे तयार करून घ्यायचे. आता हे पाहू शकता तुम्ही किती छान असे वडे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने सगळे वडे मी इथं तयार करून घेतलेले आहेत. एकदम मस्त कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत बरं का. आता आपण सर्व करायला घेऊयात.
हे वडे चटणीसोबत आपण तयार केलेल्या त्या हिरव्या चटणीसोबत सॉससोबत खायला खूप छान लागतात. तुम्हीही अशा पद्धतीचे भाताचे वडे राहिलेल्या भाताचे वडे करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पाहू शकता तुम्ही किती छान असे वडे झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे. एकदा करून पहा नक्की.